आज आपण एका अशा दुर्दैवी घटनेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे। सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। एक आनंददायी धार्मिक प्रवासाचे काही क्षणात दुःखात रूपांतर झाले आणि अनेक कुटुंबाचे आयुष्य कायमचे बदलून गेले। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राइम एक्सपोज। पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील बावचे कुटुंब आणि त्यांचे सोबतचे काही नातेवाईक मसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते। दर्शन आटोपल्यानंतर सर्वजण पिकअप वाहनातून आपल्या गावाकडे परतत होते। वातावरण आनंदाचे होते। सर्वजण घरी पोहोचण्याच्या तयारीत होते, पण नीतीच्या मनात काही वेगळेच होते। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे। काही क्षणातच पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीकडे भरधाव वेगाने वळली आणि थेट विहिरीत कोसळली। हा अपघात इतका अचानक घडला की वाहनातील प्रवाशांना स्वतःचा बचाव करण्यासाठी पुरेसा वेळही मिळाला नाही। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले। अनेकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मदत कार्य सुरू केले। त्यानंतर पोलीस, प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। क्रेनच्या साहाय्याने वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि बचाव कार्य अनेक तास सुरू राहिले। या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृतांमध्ये अवघ्या 6 महिन्याच्या बाळाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर 4 लहान मुलांनीही या अपघातात आपला जीव गमावला। एका क्षणात अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। या अपघातानंतर आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। ज्या विहिरीत वाहन कोसळले त्या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याचे सांगितले जात आहे। ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांलगत अशा उघड्या विहिरी आणि धोकादायक ठिकाणी आजही सुरक्षिततेच्या उपाययोजनेशिवाय आहेत। अशा ठिकाणी योग्य संरक्षण व्यवस्था उभारली गेली असती तर कदाचित अशा दुर्घटना टाळता आल्या असत्या, अशी चर्चाही स्थानिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान 7 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती तपासली जात आहे। प्रशासनानेही या घटनेची चौकशी सुरू केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे। या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। गावातील प्रत्येक घरात दुःखाचे वातावरण आहे। नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी मृतांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। देशभरातील विविध मान्यवरांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून पीडित कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत। ही घटना आपल्याला रस्ते सुरक्षा, वाहन चालवताना आवश्यक खबरदारी आणि सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित करून देते। प्रत्येक प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रशासन, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सर्व भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना। तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा व प्राइम एक्सपोज या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।